प्रेक्षकांनी माझ्यावर आणि नाटकांवर केलेल्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. रंगभूमीवर 10,701 नाट्यप्रयोगांचा विश्वविक्रम केल्याबद्दल प्रशांत दामले यांचा पुणे महापालिकेतर्फे महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, गौरी दामले, चंदना दामले, कंकना दामले इत्यादी यावेळी उपस्थित होते. विक्रम गोखलेंनी त्यांना बुद्धिजीवी विनोदी अभिनेता म्हटलंय. दिलीप प्रभावळकरांनी त्याला रंगभूमीचा खंदा शिलेदार असं म्हटलंय. कुणी त्यांना परफेक्शनिस्ट म्हटलंय तर कुणी मिरॅकल असं म्हटलंय. आणि हे मिरॅकल आपल्या समोर 7,8,701 प्रयोग आपल्या समोर येतोय. पालकांनाच वेळ नसल्यामुळे तरुण प्रेक्षक मराठी नाटकांना येत नाहीत. याबद्दल खंत व्यक्त करताना प्रशांत दामले म्हणाले, नाटकाचा एकही प्रयोग सहकलाकारांच्या रंगमंचावरील आणि कुटुंबियांच्या मानसिक आधाराशिवाय करू शकलो नसतो. प्रेक्षकांनी माझ्यावर आणि नाटकांवर केलेल्या प्रेमामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. स्वतःची हौस भागवण्यापेक्षा प्रेक्षकांसाठी मी नाटक करीत राहीन. नाटकानेच मला दररोज नवी उमदेने जगण्याची ऊर्जा मिळत असते. प्रेक्षकांना न कळणारे आणि निर्मात्याला खड्ड्यात घालणारे नाटक मी कधीही करणार नाही. खुर्ची उभवण्यासाठी नाट्य परिषदेत जाणार नाही. त्यापेक्षा नवीन कलावंतांना घडविण्यासाठी मार्गदर्शन करायला आवडेल. त्यासाठी पुणे महापालिकेने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. माझे कौतुक होत असताना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची मला प्रकर्षाने आठवण होत आहे. ते मला काकांसारखे होते. त्यांच्यासारखा रसिक राजकारणी मी पाहिला नाही, अशी भावना प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. 1983 मध्ये आमचा नाटकाचा जो प्लॅन असायचा ना, तो दोन्हीकडून भरत यायचा. म्हणजे बाल्कनी सुद्धा भरायची आणि पुढून सुद्धा भरायचं. आज प्लॅन फक्त पुढूनच मागे जातो. याचं कारण असं आहे की माझे आईवडील मला बोटाला धरून नाटकाला घेऊन जायचे. आज पालकांना तो वेळ नाही आहे. त्यामुळे आमची बाल्कनी रिकामी जाते. नवीन मुलांना नाटक बघायला मिळत नाही, बघण्याची आवड निर्माण होत नाही. कारण जे दिसतं ते बघतात आणि जे ऐकता येतं ते ऐकतात. त्यामुळे पुण्यात ती परिस्थिती फारशी वाईट नाही आहे, पण पुणे सोडलं तर बाकी परिस्थिती फार गंभीर आहे. कारण पुण्यातल्या पालकांनी सांगितलं की मुलांनी ऐकायचंच असतं. पुण्यातल्या प्रेक्षकांनी काही सांगितलं की कलाकारांनी ऐकायचंच असतं. हा, म्हणजे मला माहिती आहे, गेला माझं कोणीकडे किंवा अशी जी काही नाटकं आहेत ती बघितलेली अनेक प्रेक्षक आहेत की ते अनेक वेळा बघतात आणि एन्जॉय करतात. एखादं वाक्य गळलं की आत येऊन सांगतात ते वाक्य नाही घेतलं. हा, म्हणजे जणू काही तोच निर्माता अशा थाटात मला तो सांगितलं. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा ॲज ए कलाकार माझ्यावर खूप वेगवेगळे संस्कार होत गेले. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर संस्कार केलेले आहेत. माझ्या कुटुंबियांनी माझ्यावर सपोर्ट केलेला आहे. माझ्या रसिक प्रेक्षकांनी मला सपोर्ट केलेला आहे. चुकलं तर आत येऊन सांगतात. वाईट नाटक असेल तर आत येऊन सांगतात. मेल पाठवतात, पत्र पाठवतात, फोन करतात. रिॲक्शन मिळाल्याशिवाय आम्ही कुठे चुकतोय आम्हाला कळत नाही. परफॉर्मिंग आर्टमध्ये माणूस कुठेही चुकू शकतो. उत्तम खवय्या असलो तरीही उत्तम कलाकार होणं हे खूप अवघड आहे. आणि आता माझ्या भाऊजींची जी टीम आहे, दर प्रयोग वेगळा होण्याचं कारणच असं आहे की आम्हाला दर प्रयोगाला काहीतरी नवीन सापडत असतं. आम्ही काहीतरी नवीन ॲड करत असतो, काही एडिट करत असतो. म्हणूनच आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. आणि दिवसेंदिवस जसजसं आम्ही त्या नाटकातल्या गमती जमती आम्हाला मिळत जातात तसतसं आम्ही तो नाटकाचा प्रयोग फुलवत जातो. तर हे फुलवण्याची जी प्रक्रिया आहे ती अतिशय अवघड आहे. बरेच जण मला सांगतात की आता तू काहीतरी वेगळं कर. तर महानगरपालिकेला मी खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी अगदी मनापासून म्हणजे गेले 4 दिवस महानगरपालिका, महापौरांचं ऑफिस
ह्यांचे इतके फोन आले की असं करायचं तसं करायचं, सगळं प्लॅन हे ते, त्यामुळे मला अगदी भरून आलं. आणि या प्रसंगी 4 माणसांची मला आठवण होतीच आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय विलासरावजी देशमुख, माझा सहकलाकार अक्षय पेंडसे आणि आनंद, या चौघांचेही मी खूप जवळचा मित्र होतो. जवळचा मित्र म्हणण्यापेक्षा पहिले 2 तर मला काकांसारखेच होते, आणि हे जे दोघे होते अक्षय आणि हे दोघेही माझे खूप जवळचे मित्र होते. अक्षय माझ्याबरोबर सासू माझी डासूमध्ये काम करायचा. उल्हास पवार म्हणाले, प्रशांत दामले यांनी महाराष्ट्राला खळाळून हसवले. त्यामुळे मराठी रंगभूमीने अनेक वेळा हाऊसफुलचे बोर्ड पाहिले. त्यांनी संगीत रंगभूमीकडे लक्ष दिले तर संगीत रंगभूमी ही पुन्हा उभारी घेऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.